मुंबईतील ख्यातनाम व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील दिग्गजांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकमत एक्सलन्स अवॉर्ड्स 2026 या सोहळ्यात खर्डीकर क्लासेसचे संस्थापक तसेच ख्यातनाम व्यावसायिक डॉक्टर सुनील खर्डीकर यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. परळ येथील ITC ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये हा दिमागदार सोहळा पार पडला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर खर्डीकर यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या दरम्यान खर्डीकर यांच्या समवेत त्यांच्या पत्नी संगीता खर्डीकर, खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार ॲडव्होकेट संकेत खर्डीकर तसेच आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू करिश्मा खर्डीकर आदी सहकुटुंब उपस्थित होते. मागील 3 दशकांपासून डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत लोकमत समूहानं त्यांचा हा विशेष सन्मान केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार, उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आणि MMRDA आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांसह विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या. डॉक्टर खर्डीकर यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून आणि त्यांच्या हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त करणारा डॉक्टर सुनील खर्डीकर MH मराठीशी बोलताना म्हणाले की हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या शिक्षक वृंदाचा आणि मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे. शिक्षण क्षेत्रात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाली आहे. लोकमत सारख्या अग्रगण्य वृत्तसमूहाने आपल्या कार्याची दखल घेतली त्याबद्दल खरं तर त्यांचा सर्वप्रथम मी आभार मानतो. शिक्षण हा माणसाला यशाकडे घेऊन जाणारा महामार्ग असून मी त्या महामार्गावरील एका सारथीच्या भूमिकेत आहे. गेली 32 वर्ष सारथी बनवून हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य घडवलं असल्याचा सार्थ अभिमान मला आहे. मी समाजाला हाच संदेश देऊ इच्छितो की शिक्षणाने तुम्ही जीवनात सर्व काही मिळवू शकता. आपण कमावलेले पैसे, सोने, चांदी, दागिने एक वेळ चोरीला जातील, परंतु आपण कमावलेलं ज्ञान मात्र कधीच चोरीला जाऊ शकत नाही. ज्ञान हीच खरी संपत्ती आहे ज्याच्या बळावर आपण सर्व काही शक्य करू शकतो, असंही यावेळी डॉक्टर सुनील खर्डीकर म्हणाले.